नमस्कार. खूप चांगल्या झालं आपली सगळ्यांची भेट झाली आणि आय एम रिअली हॅप्पी. चांडक सरांना धन्यवाद देतो मी आधी. आणि जे तिथे बसलेले आहे ऑर्गनायझरच्या पोस्टवरती, कोऑर्डिनेटरच्या पोस्टवरती, आणि त्यांना मागून बॅकअप दिलेला आहे श्रीराम. मग ज्याचा बॅकअप श्रीरामने दिलेला आहे तिथे कसा प्रॉब्लेम येणार. आणि हा जो प्रोग्राम तुमच्या समोर आता आपण आणणार आहोत 2 मिनिटांमध्ये, त्याचं नाव आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. 15 सेशन्सचा हा कार्यक्रम आहे आणि तो आपण लवकरच 1-2 दिवसांमध्ये सुरू करतोय. आणि मित्रांनो, माझ्याकडे तुमच्याशी बोलण्यासाठी 2 महत्वपूर्ण पॉइंट्स मी आणलेले आहेत. पहिला पॉइंट हा आहे की थ्योरी आणि प्रॅक्टिस याच्यामधली जी खोल दरी आहे, त्या दरीचे मी थोडेसे 1-2-3 उदाहरणं तुम्हाला देणार आहेत माझ्या स्वतःच्या कॅरियर मधलं. मग त्यानंतर मी तुम्हाला हे सांगणार आहे की त्या दरीला ब्रिज करण्यासाठी अशोकामध्ये आपण काय करत आहोत आणि या कोर्सद्वारे आपण त्या गॅपला कशा प्रकारे बंद करणार आहोत. आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला थोडस त्या कोर्सच्या कंटेंट मध्ये घेऊन जाणार आहे. तो कोर्स नेमका कशा प्रकारचा असणार आहे आणि तुमचा इंटरेस्ट डोळ्यासमोर ठेवून की तुमचा त्यातून नेमका फायदा कसा होणार आहे. फायदा होणार आहे हे 100% सत्य आहे. फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे आहे आणि त्यासाठी मी थोडासा वेळ तुमचा घेतो. मी तुम्हाला भूतकाळात घेऊन जातो. आपण 2020 मध्ये आहोत. 2000च्या आधी 20 वर्ष आपण जाऊया. 1980. 1980 मध्ये टाटा एक्सपोर्ट्स मध्ये मी होतो आणि नवीनच लागलो होतो मी टाटा एक्सपोर्ट्स मध्ये. 1976 मध्ये बीई केलं. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स. तो बीई सिव्हिल 4 वर्षाचा एक्सपिरियन्स. आणि माझ्याकडे कुठलं काम देण्यात आलं, तिथे गेस्ट हाऊस बांधायचं होतं. टाटा एक्सपोर्ट्सची देवासची युनिट, तिथे गेस्ट हाऊस बांधायचं होतं. त्या गेस्ट हाऊसचं एस्टिमेट सगळ्यात आधी मी बनवलं आणि त्याच्या फाउंडेशन मध्ये काय केलं, मी अश्युम केलं. काय अश्युम केलं की तिथे खाली आयसोलेटेड फुटिंग्स असतील आणि त्याप्रमाणे मी एस्टिमेट बनवून टाकलं. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा तिथे ड्रॉइंग्स आले तेव्हा हे लक्षात आलं की तिथे आयसोलेटेड फुटिंग्स नाही, तिथे अंडर रिम्ड पाईल्स आहेत. आणि अंडर रिम्ड पाईल्स हे सुद्धा माहिती नव्हतं मला. म्हणजे विचार करा, बीई सिव्हिल केल्यानंतर 4 वर्षांनी गोल्ड मेडल मिळाल्यानंतर हे 4 वर्षापर्यंत मला अंडर रिम्ड पाईल्स काय आहेत हे मला माहिती नव्हतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रत्यक्षावरती साईटवरती जेव्हा काम सुरू झालं तेव्हा मी बघितलं, अरे हे तर काहीतरी नवीन दिसतंय, असं अंडर रिम्ड केलेलं आहे. कारण त्या ठिकाणी माव्यामध्ये, देवासमध्ये सगळी काळी माती असल्यामुळे अंडर रिम्ड पाईल्स त्या ठिकाणी होत्या आणि तिथे एकेका पाईलला 2-2, 3-3 बल्ब्स देण्यात आलेले होते. आणि असं केल्यामुळे ते जे एस्टिमेट बनवलेलं होतं त्यामध्ये व्हेरियन्स आला. हा व्हेरियन्स मुद्दा परत एकदा आपण बोलू. त्याच गेस्ट हाऊस मधली दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो. गेस्ट हाऊस कम्प्लीट व्हायला आलं होतं. आतमध्ये आरसीसी वर्क कम्प्लीट झालं, प्लास्टरिंग कम्प्लीट झालं आणि फ्लोरिंग सुरू झालेलं होतं एका बाजूने. आणि आमचे बॉस, त्यांचं नाव A.N. घोष साहेबांनी मला सांगितलं, कुलकर्णी तुमको जरा मेजरमेंट लेके कार्पेट वाले को भेजो. आता मेजरमेंट घेण्याची पहिली पाळी, बरं, बीई सिव्हिल 4 इयर्स एक्सपिरियन्स, पण माझ्याकडे माझा स्वतःचा टेप नाही, टेपने मेजरमेंट घेण्याचे प्रत्यक्षात अनुभव नाही. म्हणून मी तुम्हाला पण हे सजेशन देणार आहे की तुम्ही हा कोर्स जॉईन करा की नका करू. पण आज जर शक्य असेल तर स्वतःचा 1-2 मीटर किंवा 3 मीटरचा टेप नक्की घ्या. कारण ज्याच्याकडे टेप आहे, ज्याच्याकडे स्वतःचा टेप आहे
त्याला ती सवय राहील समोर आलेल्या गोष्टींना मेजर करायची. एक कॉलम जर समोर असेल तर तुम्ही पटकन मेजर करू शकता 300 by 600, आणि तुम्ही हाईट्स, दरवाजा, एव्हरीथिंग यू कॅन मेजर बाय युअर सेल्फ. सो त्या ठिकाणी मित्रांनो, जेव्हा मला घोष साहेबांनी सांगितलं की कुलकर्णी तुम गेस्ट हाऊस के मेजरमेंट लो, मेजरमेंट मी घेतले, आणि ती जी कार्पेटची एजन्सी होती, दिल्लीची एजन्सी होती, त्या एजन्सीला पूर्ण त्यावेळेला मेल वगैरे असे नसायचे, रेग्युलर पत्र लिहिलं टाईप करून आणि ते पाठवलं. 3 महिन्यांनी मित्रांनो जेव्हा ती कार्पेटची डिलिव्हरी झाली आणि त्याच्या 15 दिवसांनी जेव्हा ते सगळे कारागीर कार्पेट लावायला आले, तेव्हा त्या दिवशी वर्किंगची सुट्टी होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही सगळे लोक भेटलो तेव्हा आमचे घोषसाहेब रागाने लाल लाल बुंद झालेले होते. एक तर बंगाली होते ते, आणि ते जेव्हा असे क्रोधामध्ये यायचे तेव्हा ते डायरेक्ट इंग्लिश मध्ये चालू व्हायचे, मध्ये हिंदीत चालू व्हायचे, आणि त्यांचा राग या गोष्टीवरती होता की माझ्या मेजरमेंट मध्ये चुकलेले होते. कसे मेजरमेंट चुकले तुम्हाला समजू शकतं. मेजरमेंट जेव्हा आपण घेतले त्यावेळेपर्यंत फ्लोरिंग झालेली नव्हती, स्कर्टिंग झालेली नव्हती, म्हणून आपण मेजरमेंट काय घेतले, वॉल टू वॉल मेजरमेंट घेतले, आणि सगळे कार्पेट्स त्या हिशोबाने मॅन्युफॅक्चर होऊन आले. मग आता तुम्ही विचार करा, ऍक्च्युअल कार्पेट तिथे लावताना ते मोठे होतील की छोटे होतील? आता तिथे स्कर्टिंगचा साईज आला, तिथे प्लास्टर आलं, स्कर्टिंग आलं, त्यामुळे रूमची ऍक्च्युअल साईज कमी झाली. तो जे कार्पेट आलेले आहे त्या प्रत्येकाला आम्हाला चारी बाजूनी 2-2-2.5 इंच कट करावं लागलं, आणि ते पीव्हीसी चे कार्पेट्स नव्हते, पीव्हीसीच्या टाईल्सचे रोल नव्हते की त्याला आपण ब्लेडने कट करू, नॉट पॉसिबल. तर त्यासाठी काय करावं लागलं, परत कारिगर आणून, कारण ते सगळे विणलेले कार्पेट्स होते, त्यांची बॉर्डर अशी स्पेसिफिक केलेली होती, डिझाईन करून त्याप्रमाणे विणलेली होती. परत ते कारागीर आले आणि ती पूर्ण कॉस्ट आम्हाला काहीतरी 2.25 लाख रुपये पडले. हा फरक पडतो. काम माझं नव्हतं, कंपनीच होतं, पण नाव माझं. बघा, प्रत्येकाबरोबर आपली स्वतःची इमेज ही रात्रंदिवस चालत असते. शंकराचार्यांचा जर तुम्ही पिक्चर बघितला तर शंकराचार्यांच्या बरोबर तो मृत्यू असा नेहमी दाखवतो, बरोबर बरोबर जाताना. मृत्यू बरोबर जातो म्हणजे काय, त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागलेली होती सुरुवातीपासून. त्याप्रमाणे मित्रांनो, आपली आपली इमेज ही फार महत्वाची असते. मला माझी सेल्फ इमेज त्याला ढासळली. हा पॉइंट तुम्हाला पटला? तसंच एक असाच प्रसंग एकदा पोस्टल स्टॉक डेपो नाशिक मध्ये काम करताना मला आला. बी सिव्हिल झाल्यानंतरही मला थ्योरेटिकल सिमेंट कन्झम्पशन, ऍक्च्युअल सिमेंट कन्झम्पशन अशा काही 2 भानगडी असतात हे मला माहितीच नव्हतं. काय असतंय थ्योरेटिकल सिमेंट कन्झम्पशन, काय असतं ऍक्च्युअल सिमेंट कन्झम्पशन? तर मिक्स M20 जर असेल आणि त्यामध्ये 1, 1.5, 3, आता हे तुम्हाला सांगतो गंमत. तुम्ही तुमच्यापैकी सगळेच लोक बहुतेक कन्स्ट्रक्शनची कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये जोडलेले आहात किंवा जोडल्या जाण्याची इच्छा ठेवणारे आहात. तुम्हाला मी एक साधा प्रश्न विचारतो की जर तुम्हाला म्हटलं की M20 कॉन्क्रीट साईटवर टाकायचं आहे, सिमेंट किती घ्याल, रेती किती घ्याल, खडी किती घ्याल, तर तुम्ही किती लोक सांगू शकाल? मग ज्यांचा हा कोर्स झालेला आहे ते कॉन्फिडेंटली सांगू शकतील की असं करा सर, 1, 1.5, 3 हे मिक्स आम्हाला लागेल. बरं, 1, 1.5, 3, बरं, 1, 1.5, 3 घ्यायचं कसं साईटवरती? आमच्याकडे फर्मा तर वापरत नाही, मग आम्ही पाट्या वापरतो. मग पाट्या जर असल्या तर मग 1, 1.5, 3 कसं करायचं? एक बघा, दिस इज अ प्रॉब्लेम. मग तसंच माझं जेव्हा मी नाशिकला पोस्टल स्टॉक डेपो
पोस्ट अँड टेलिग्राफ साठी बनवायला लागलो तेव्हा हे दोन्ही शब्द मला पहिल्यांदा आले. थ्योरेटिकल सिमेंट कन्झम्पशन, ऍक्च्युअल सिमेंट कन्झम्पशन. आणि सिमेंट रजिस्टर मेंटेन कसं करायचं मला माहिती नव्हतं. त्याचा काय संबंध आहे सिमेंट रजिस्टरचा? तर सिमेंट रजिस्टर प्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला रिकन्सिलिएशन करावं लागतं. रिकन्सिलेशन म्हणजे काय? तर गव्हर्नमेंटनी जितकं सिमेंट दिलेलं आहे त्यामधून थ्योरेटिकल सिमेंट कन्झम्पशन वगळून एवढं उरायला पाहिजे. पण त्या उरण्यापैकी एवढं स्क्रॅप झालेलं आहे आणि हे उरलेलं आम्ही स्टोअरला डिपॉझिट केलेलं आहे. थोडक्यात हा जो ताळेबंद आहे इशूड मटेरियलचा त्याला म्हणतात रिकन्सिलिएशन. आता हे सगळे विषय तुम्हाला ही गॅप लक्षात येते का? एक अजून तुम्हाला गंमत सांगतो, अगदी रिसेंटली झालेली आहे. केव्हाची गोष्ट आहे? 1992 मध्ये, 1992. एक मध्य प्रदेशमध्ये पीतमपूरला एक कोल्ड रोलिंग प्लांट, कुठली कंपनी? मेटलमॅन कोल्ड रोलिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेड. काय झालं तिथे? गंमत झाली. त्या मेटलमॅन मध्ये इंडस्ट्रीयल शेड, इंडस्ट्रीयल शेड वरती रुफिंग कसं होतं? स्ट्रक्चरल स्टीलचे ट्रसेस होते, पोर्टल्स होते. आणि रुफिंग कसं होतं? तर कलर कोटेड शीट्स, प्री कोटेड शीट्स. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच इंडस्ट्रीजवरती निळ्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे शीट्स असतात. मग त्या शीट्सची क्वांटिटी ऑर्डर करायची होती. तर आमच्याकडे जनकराज सोनी चेअरमॅन आले, म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर, माझ्याबरोबर माझा कलिग होता त्याचं नाव मिलिंद फडणीस, तो मेकॅनिकल इंजिनियर. नॉर्मली एक पद्धत अशी मी बघितली आहे की स्ट्रक्चरल स्टील वर्क आणि रुफिंगचं काम इंडस्ट्रीज मध्ये आपले सिव्हिल इंजिनियर्स करत नाहीत, ते मेकॅनिकल इंजिनियरला काम येते का ते काम दिलं जातं. त्या मिलिंदला मी सगळे ड्रॉइंग वगैरे दाखवले, दिले. त्यांनी आपली ती क्वांटिटी कॅल्क्युलेट केली. कुठली क्वांटिटी कॅल्क्युलेट केली? तर रूफ जे होते त्याची इन्क्लाइंड डेप्थ, इन्क्लाइंड लेंथ ती त्यांनी कॅल्क्युलेट केली. साइड व्हर्टिकल क्लॅडिंग होती ती घेतली आणि टोटल एरिया कॅल्क्युलेट करून त्यांनी क्वांटिटी सांगितली. त्या क्वांटिटी प्रमाणे ऑर्डरिंग झाला. त्यांचा लीड टाइम 3 महिन्याचा होता. 3 महिन्यानंतर शीट्स आल्या, तोपर्यंत फॅब्रिकेशन होऊन इरेक्शन झालेलं होतं. आणि जेव्हा प्रत्यक्षात तिथे शीट्स लावायचा प्रसंग आला त्याला काय झालं? एका पूर्ण गाळ्यामध्ये शीट्स कमी पडल्या. का शीट्स कमी पडल्या? काय अंदाज तुमचा काय झालं असेल? तर बघा मित्रांनो, ज्या वेळेला रुफिंग शीट्स लावल्या जातात त्यावेळेला 2 शीट्सच्या मध्ये लॅप ठेवला जातो. लॉन्जिट्युडनल लॅप आणि शॉर्ट साईडला लॅप. कारण तो जर लॅप नसेल तर वरतून पावसाचं पाणी डायरेक्टली शेड मध्ये येईल. आम्हाला नव्हतं माहिती. आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं नव्हतं का? शिकवलं असणार. मी त्या कोर्सचा दोष म्हणत नाहीये, पण काय माहिती आम्हाला ते नव्हतं व्हिज्युअलाइज झालं. मग ऍज अ रिझल्ट जवळजवळ 20% शीट्स कमी पडल्या आणि म्हणून त्या 1/5 गाळ्यामध्ये शीट्सच नाही. मग परत ऑर्डर, परत सगळं. तुम्हाला माहिती आहे की ऑर्गनायझेशन मध्ये मग कसं डिस्कशन होतं, मग ये क्यों नहीं लिया वगैरे वगैरे, ते सगळं अलग पद्धतीने झालं. तसंच तुमच्यापर्यंत पोहोचतंय ना? आय होप की तुम्ही कंटाळत नाहीये. मी तुम्हाला एक का सांगतोय मित्रांनो की या घटना माझ्या बरोबर ज्या झालेल्या आहेत आणि त्यानंतरही मी स्वतः जेव्हा त्या पोझिशनला होतो तेव्हा मी इंटरव्ह्यूज घ्यायचो. आणि 99 पासून जेव्हा मी फ्रीलान्सर झालो तेव्हा मी इंटरव्ह्यूज घ्यायला लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोक जे शिकून आलेले असतात त्यांना प्रॅक्टिकल बेस हा नसतो. ती एक गॅप मध्ये राहिलेली असते.
आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आम्ही काय केलेलं आहे, आम्ही हा एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. 99 पासून हा एक प्रोग्राम आहे, त्याचं नाव आहे सुपरवायझर बिल्डिंग सुपरवायझर कोर्स. ज्याला तुम्ही वाटल्यास म्हणा साईट इंजिनियर्स कोर्स. त्यामध्ये डिप्लोमा वाले, बी वाले, एमटेक वाले स्टुडंट्स आतापर्यंत मला भाग्याने चांगले चांगले स्टुडंट्स मिळालेले आहेत. त्यापैकी पहिला कोर्स आपण ऑलरेडी सुरू झाला 4 मे पासून. त्याचं नाव होतं RCC, एसेन्शियल्स ऑफ RCC. आणि आता हा दुसरा महत्वाचा कोर्स आपण लॉन्च करणार आहोत आणि तुम्ही सगळे त्यासाठी आमंत्रित आहात. त्या कोर्सचं नाव आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. असं नाव आहे, छान नाव आहे की नाही त्याचं, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. मग तुमच्या मनात उत्सुकता असेल की एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये नेमकं कसा विचार होणार आहे. दासबोधाच्या पहिल्या ओळीमध्ये महाराज काय म्हणतात, समर्थ रामदास, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलले जी येथ, श्रवण केल्याचे फळ काय आहे. तसं या कोर्स बद्दल तुमच्या मनात हा प्रश्न आहे की याचं कोर्स कंटेंट काय आहे महाराज. तर कोर्स कंटेंट तुम्हाला समजेल असं मी पटकन सांगतो, कारण वेळ कमी आहे. कारण थोडासा वेळ आपल्याला शेवटी प्रश्न उत्तरांसाठी पण ठेवायचा आहे, राखून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, कोर्स मध्ये पटकन सांगतो मी 5 महत्वाचे मुद्दे कव्हर होतात. कुठले? सगळ्यात पहिले आपण फोकस करणार आहोत युनिट्स वरती. युनिट्स म्हणजे काय? हे बघा, ब्रिटिश आणि मॅट्रिक, कारण आजही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला ब्रिटिश युनिट्सही लागतात आणि मॅट्रिक युनिटही लागतात. आजही आपण साईट वरती जेव्हा रेती घेतो तेव्हा ती ब्रासने घेतो. फार कमी ठिकाणी आपण क्युबिक मीटर मध्ये घेतो. अजूनही आपण ग्लासेस जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा ते स्क्वेअर फुटामध्ये करतो. अजूनही लेबर कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देताना आपण रेट जेव्हा ठरवतो तर पर स्क्वेअर फूट ऑफ प्लिंथ एरिया किंवा बिल्टअप एरिया ठरवतो. यू अग्री ऑर नॉट? मग त्यासाठी आपल्याला मीटर टू ब्रिटिश हे कन्व्हर्शन पक्के माहिती पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही गव्हर्नमेंट टेंडर्स मध्ये गेले, गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळालं, तर तिथे शेड्यूल ऑफ क्वांटिटीज या पूर्ण मेट्रिक मध्ये असणार आहे. पण तुम्हाला काम एक्झिक्यूट करताना सगळे लेबर कॉन्ट्रॅक्टर्सचे बिलिंग हे ब्रास मध्ये असणार आहे, CFT मध्ये असणार आहे, स्क्वेअर फुटात असणार आहे, रनिंग फुटामध्ये असणार आहे. तर ते कन्व्हर्शन तुम्हाला पक्क माहिती पाहिजे. तुम्हाला अशी चुटकी वाजवल्याबरोबर सांगता आलं पाहिजे की एका स्क्वेअर मीटर मध्ये 10.76 स्क्वेअर फूट आहेत किंवा एका ब्रास मध्ये 35.29 घनफूट आहेत किंवा एका ब्रास मध्ये 2.83 क्युबिक मीटर्स आहेत. हे तुम्हाला फास्ट सांगता आलं पाहिजे मित्रांनो. सो हा पहिला एपिसोड किंवा पहिला चॅप्टर जो आहे तो आहे मेजरमेंट्स आणि युनिट्स. त्यात आपण इतरही गोष्टी बघणार आहोत. शेप्स, विविध प्रकारचे शेप्स, त्याचा एरिया, त्याचं व्हॉल्यूम, ज्याला आमचे भागवत सर, त्यांचं प्रसिद्ध नाव होतं मेन्सुरेशन. मेन्सुरेशन मध्ये या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव झाला. त्याला पहिला पॉइंट. दुसरं आणि तिसरं हे बिल्डिंग एलिमेंट्स. बिल्डिंग एलिमेंट्स म्हणजे काय? फुटिंग, कॉलम, बीम, स्लॅब, वॉटर टँक, लिफ्ट, ब्रिक वॉल, कोपिंग, पाटली, प्लिंथ प्रोटेक्शन, प्लिंथ वर्क, सोलिंग, बेसमेंट, हे सगळे नावं. हे नावं आणि नावं उच्चारले की तुमच्या मनात ती इमेज यायला पाहिजे. नाही तर एस्टिमेटिंग तुम्ही कसं करणार? तुमचं एस्टिमेशन होण्यासाठी हे तुम्हाला व्हिज्युअलाइज मित्रांनो होणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून बिल्डिंग एलिमेंट्स आपण बघणार आहोत. पण नुसतं मी असं बडबड नाही करणार. आता फास्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी तुम्हाला फक्त वर्बली सांगतो आहे. प्रत्यक्ष क्लासमध्ये आपल्याकडे व्हिडिओज आहेत, फोटोग्राफ्स आहेत आणि मला माझा मित्र श्रीराम त्यांनी इथे व्हाईट बोर्ड पण प्रोव्हाइड केलेला आहे झूम वरती.
मी जसे क्लासमध्ये व्हाईट बोर्ड वरती किंवा ब्लॅक बोर्ड वरती स्केचेस काढायचो, तसं इथे पण तुम्हाला काढून तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि तसं टेक्निकल कॅपॅबिलिटी आपल्याकडे आहे. तर ते बिल्डिंग एलिमेंट्स आपण समजून घेऊ. त्याबरोबर आपल्याला एखाद्या बिल्डिंग मध्ये एक्झिक्यूट होणाऱ्या आयटम्स कुठल्या कुठल्या. आयटम शब्द म्हटलं की असे गडबडून जाऊ नका. बॉलिवूड मध्ये आयटम हा शब्द अलग अर्थाने वापरला जातो. आयटम सॉन्ग, त्या आयटम सॉन्गचा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आयटमशी काही संबंध नाही. इथे आयटम म्हणजे काय, एक्सकॅव्हेशन म्हणजे खोदाई, आरसीसी, पीसीसी, ब्रिकवर्क, आर मेसनरी, प्लास्टर, या अशा 150-200 आयटम्स. या आयटम तुम्ही स्वतः वाचलेल्या पाहिजे. तेव्हा वाचल्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आणि त्याप्रमाणे त्याचं कॉस्टिंग कसं करायचं हे तुम्हाला समजणं फार आवश्यक आहे. तर या 5 मुद्द्यांपैकी 3 मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पुढची महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की मेजरमेंट्स, बिलिंग साठी मेजरमेंट्स कसे घ्यायचे, त्याचं ऍबस्ट्रॅक्ट कसं काढायचं, एस्टिमेटचं ऍबस्ट्रॅक्ट कसं करायचं. याच्यात एक खूबी अशी आहे रसिक मंडळींनो की मेजरमेंट्स घेताना एक जॉईंट मेजरमेंट नावाची भानगड असते. जॉईंट मेजरमेंट म्हणजे काय की मी माझ्या क्लायंट बरोबर, कस्टमर बरोबर साईट वरच्या आयटम्सचे घेतलेले मेजरमेंट्स, एकत्रितपणे घेतलेले मेजरमेंट्स. का घ्यायचे एकत्रितपणे मेजरमेंट्स, तर नॉर्मली जे आयटम एक्सपोज्ड आहेत, आता एक्सपोज अर्थाचा अर्थ चांगला आहे बरं कन्स्ट्रक्शन मध्ये. एक्सपोज म्हणजे जसा राजनीतीमधला एक्सपोज अर्थ आहे किंवा बॉलिवूड मधला एक्सपोज अर्थ आहे त्या अर्थाने घ्यायचा नाही. एक्सपोज म्हणजे जी गोष्ट आपल्याला इतर प्रत्येक वेळेला दिसू शकते, जसं सिमेंट प्लास्टर ही एक्सपोज गोष्ट आहे. विंडोज, डोअर्स, फ्लोरिंग, टाइल्स, हे लक्षात आलं, या सगळ्या एक्सपोज गोष्टी आहेत. तर एक्सपोज गोष्टीचं मेजरमेंट केव्हाही घेता येईल, केव्हाही चेक करता येईल. पण हिडन आयटम्सचं मेजरमेंट घेणं अति आवश्यक आहे. हिडन मेजरमेंट्स, हिडन आयटम्स म्हणजे काय हे आधी माहिती पाहिजे. तर तुम्हाला समजेल असं मी सांगतो पटकन, ज्या काही मोजके आयटम सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. रिइन्फोर्समेंट, आरसीसी मधला रिइन्फोर्समेंट इज वन ऑफ द हिडन आयटम्स. का, नॉर्मली सिव्हिल मध्ये लोक म्हणतात वो ठेकेदारने सरियाही डाले म्हणून, कॉमन जोक आहे आपल्या याच्यात, ठेकेदारने सरिया डाले नाही म्हणून. या आर्ग्युमेंटला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे जॉईंट मेजरमेंट पाहिजे की बघा हे ड्रॉइंग आहे, याप्रमाणे या तारखेला या साहेबांबरोबर आम्ही हे पूर्ण मेजरमेंट्स घेतलेले आहेत, म्हणजे त्याला म्हणतात बार बेंडिंग शेड्यूल. मग त्या रिइन्फोर्समेंटचे घेताना मेजरमेंट्स आपल्याला लॅब्स किती होते, किती चेअर्स तिथे लागल्या, डिस्ट्रीब्युशन बार्स किती होते, एक्स्ट्रा बार्स किती होते, हे सगळं आपल्याला रेकॉर्ड करायला पाहिजे. तशीच दुसरी महत्वाची हिडन आयटम म्हणजे अर्थ वर्क, खड्डा खोदाई किंवा मुरम फिलिंग. म्हणजे थोडक्यात प्लेन खालचे जे आयटम्स आहेत त्याचं मेजरमेंट, स्पेशली एक्सकॅव्हेशनच्या केसमध्ये. का, कारण तिथे डेप्थ कमी जास्ती होत राहत. सो अशा हिडन आयटम्सचं मेजरमेंट कसं घ्यायला पाहिजे, कसं कॅप्चर करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर एक महत्वाची आयटम आहे ती म्हणजे एक्स्ट्रा आयटम्स. मी हे जितकं तुम्हाला सांगतोय मित्रांनो, त्याचा तुम्ही ऍज ए कॉन्ट्रॅक्टर, ऍज ए बिल्डर, ऍज ए क्वांटिटी सर्वेअर, ऍज ए सिव्हिल इंजिनियर, ऍज ए ओनर, ऍज ए बिल्डर, ऍज ए डेव्हलपर, ऍज ए प्रोमोटर, ऍज ए सब कॉन्ट्रॅक्टर, ऍज ए मटेरियल सप्लायर, ऍज ए इक्विपमेंट सप्लायर, तुम्ही कुठल्याही अँगलनी जरी विचार केला या कोर्सचा, तर या कोर्स तुम्हाला काही ना काही गोष्टी शिकवूनच जाईल. दिस इज गॅरंटीड. जो ज्या पायरीवरती असेल त्याच्या पुढे कमीत कमी तो 10 पायऱ्या या कोर्स नंतर चढलेला राहील. आणि आत्ताच आपल्या समोर माझ्या जस्ट नंतर आपले फुडकर साहेब येतात आहे, ते सांगतील एक्झॅक्टली त्यांना कोर्स मधून कसा बेनिफिट झाला.
पण हे 5 गोष्टी मित्रांनो झाल्यानंतर तुम्ही म्हणाल बरं मग सर सांगा आम्हाला शॉर्ट मध्ये बेनिफिट काय होईल. तुम्ही सांगितलं ना एवढं सगळे बेनिफिट, ही जी गॅप आहे ती भरून निघेल. तुम्ही म्हणाल ठीक आहे निघाली, त्यांनी काय फायदा होईल. तर मी सांगतो मित्रांनो, तुमचं हिशोबची पद्धती ऍक्युरेट होईल. कुठले हिशोब? तर तुमचे बिलिंग ऍक्युरेट व्हायला लागते. कुठले बिलिंग? तर जर तुम्ही क्लायंट असाल तर तुमच्या सब कॉन्ट्रॅक्टर्सनी तुम्हाला सबमिट केलेले बिल्स ची तपासणी तुम्ही योग्य प्रकारे करू शकाल, कारण तुम्हाला माहिती नाही त्यात खास खळगे कुठे आहेत. आणि तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर असाल तर हे जे सगळ्या टिप्स तुम्हाला दिल्या की एक्स्ट्रा आयटम, हिडन आयटम्स, एक्स्ट्रा आयटम बद्दल बोललो नाही मी तुम्हाला, पण जी गोष्ट ड्रॉइंग मध्ये नाही किंवा जी गोष्ट टेंडर मध्ये नाही पण क्लायंटने आपल्याला सांगून आपल्याकडनं एक्झिक्यूट करून घेतली, दॅट इज एक्स्ट्रा आयटम. फॉर एक्झाम्पल, एक अगदी छोटस घरगुती एक्झाम्पल घेऊ आपण की एक फ्लॅट, त्या फ्लॅटमध्ये किचन, त्या किचन मध्ये ओटा, किचन ओटा, त्या किचन ओट्यावरती मार्बल लावलेला होता ड्रॉइंग प्रमाणे, व्हाईट मार्बल होता. पण आपल्याला कस्टमर मॅडम म्हणाल्या की मला कुलकर्णी इथे जेट ब्लॅक ग्रॅनाइट लावून द्या. फरक पडला ना, 60 रुपये स्क्वेअर फुटाच्या ऐवजी 200 रुपये स्क्वेअर फुटाचा ग्रॅनाइट लावा लागला. कॉस्ट जास्ती लागली, वेस्टेज फरक पडला. सो आयटमचा फरक पडला. दिस इज कॉल्ड एक्स्ट्रा आयटम. अशा अनेक गोष्टी. सो त्यातून तुम्हाला टिप्स या मिळतील की जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट एखाद्या क्लायंटसाठी करत असाल तर या एक्स्ट्रा आयटमच्या नोंदी वेळोवेळी कशा ठेवायच्या, कसं त्या कस्टमरचं वेळोवेळी सँक्शन घेऊन ठेवायचं. आणि मित्रांनो, अशी प्रॉपर रेकॉर्डिंग सिस्टम आमच्याकडे रेमंड स्टीलला जेव्हा होती 1994 ते 98 या काळामध्ये, एक भला मोठा कोल्ड रोलिंग मिलचा प्रोजेक्ट गोंदेला आम्ही एक्झिक्यूट केला. मोठा प्रोजेक्ट होता CRMचा. पण जसं प्रत्येक सिव्हिल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मध्ये होतं, देर इज ए कॉस्ट ओव्हररन. ओव्हररन म्हणजे काय? सुरुवातीला एस्टिमेट केली 12 कोटी, ती झाली 15 कोटी. हे 3 कोटी जे वाढले त्याला म्हणतात ओव्हररन. मग ओव्हररन का झालं, कशामुळे झालं, त्याचा अनालिसिस होणं आवश्यक असतं. त्याला म्हणतात व्हॅरियन्स अनालिसिस. मग व्हॅरियन्स अनालिसिस जर असे तुम्ही टाइम टू टाइम रेकॉर्ड्स ठेवलेले असले, ती सिस्टमॅटिक पद्धत आहे, दॅट यू मस्ट लर्न. ते जर तुम्ही ठेवलेले असले तर तुम्हाला क्लायंट समोर हे तुमच्या, कारण एकदा व्हॅरियन्स झालं ना मित्रांनो, बजेट ओव्हररन झालं की मग फायनान्स डिपार्टमेंट, अकाउंट्स डिपार्टमेंट, ऑडिटिंग डिपार्टमेंट हे तुमच्या मागे लागतं. खरं म्हणजे तुम्ही सगळं कंपनीसाठीच काम एक्झिक्यूट केलेलं असतं, पण तरी मग पदोपदी तुम्हाला विचारलं जातं की ही आयटम अशी का झाली, एवढी काय एक्सिड झाली, क्वांटिटी काय एक्सिड झाली. मग तुमच्यापैकी जे लोक गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहेत त्यांना 2 प्रकारच्या टेंडर आयटम्स नेहमी लक्षात ठेवावे लागतील. एकीचं नाव आहे ALR, एकीचं नाव आहे AHR, एबनॉर्मली लो रेटेड आयटम्स आणि एबनॉर्मली हाय रेटेड आयटम्स. यांनी काय करायचं, तर जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांनी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं की जे AHR आहेत ते एस्टिमेटेड क्वांटिटी पेक्षा जास्ती एक्झिक्यूट होत नाहीये, त्यात गडबड होऊ शकते. आलं लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी हे तुमचे बेनिफिट्स आहेत. तुम्ही अशा एका ठिकाणी लाईन बंद सांगत नाहीये, पण बिलिंग साठी तुम्हाला नक्की मदत होईल. कुठलं बिलिंग? तुम्ही जर क्लायंट असाल तर बिल चेक करण्यासाठी, आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल, सब कॉन्ट्रॅक्टर असाल, मटेरियल सप्लायर असाल, कुठलं का होईना, भरली तर 50,000चं बिल ते कसं बनवायचं, कसं ऍक्युरेटली बनवायचं जेणेकरून तुमचा पैशाचा हिशोब व्यवस्थित राहील. जेवढे गेलेत त्यापेक्षा जास्त आले पाहिजे प्रॉफिट सकट. ऍग्रीड ना? ते तुम्हाला हळूहळू आतमध्ये शिरायला लागेल. हा झाला पहिला भाग. दुसरा महत्वाचा भाग, तुम्हाला एस्टिमेशन
एस्टिमेशन म्हणजे काय की अमुक एक काम करायचं आहे, त्याचं हे स्पेसिफिकेशन आहे, किती पैसे लागतील. अगदी थोडक्यात कोणी विचारलं 60 ब्रासची स्लॅब टाकायची आहे, विथ मटेरियल किती पैसे लागतील, पटकन तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे लोकल मटेरियलची कॉस्ट किती आहे, सिमेंट, सॅन्ड, ऍग्रिगेट, टॉल स्टील, बँडिंग वायर, प्लास्टिसायझर, रेट्स काय आहेत, लेबर काय रेट आहे, हे सगळं तुम्हाला जर माहिती असेल तर मग तुम्ही थंब रूल्स प्रमाणे करू शकता. आणि हे करण्यासाठी बस एक 5 मिनिटं अजून घेतो मी. हे करण्यासाठी आपण 2 अलग अलग पद्धती या कोर्समध्ये शिकत असतो. एक आहे प्रिलिमिनरी एस्टिमेट आणि एक आहे डिटेल्ड एस्टिमेट. प्रिलिमिनरी एस्टिमेट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की बघा मित्रांनो, जर आरसीसी फाउंडेशन असेल तर एका क्युबिक मीटर मध्ये 80 किलो एवढं स्टील लागणार आहे. दिस इज प्रिलिमिनरी एस्टिमेटिंग विच इज बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. आणि काम सोपं झालं. तुम्ही म्हणाल किती क्युबिक मीटर आहे कॉन्क्रीट, फुटिंगचं कॉन्क्रीट एक 10 क्युबिक मीटर आहे. ठीक आहे, 10 गुणिले 80 किती झाले, 800 किलोग्राम स्टील मला लागणार आहे. झालं काम. दिस इज कॉल्ड प्रिलिमिनरी एस्टिमेशन ऑफ थंब रूल. आणि हे तुम्हाला 60 ते 70% वेळेला हे तुम्हाला काम असेल. दिस इज फर्स्ट आस्पेक्ट. अँड सेकंड इज डिटेल्ड एस्टिमेट. कोणी म्हणालं नाही आम्हाला अगदी तपशीलवार तुम्ही एस्टिमेट काढून द्या, ते आपण बघू त्याची पद्धत काय. कारण तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल एखाद्या फायनान्स इन्स्टिट्यूशन कडनं तुमच्या बिल्डिंगसाठी, तर तुम्हाला डिटेल्ड एस्टिमेट काढणं आवश्यक आहे. ते आपण त्याच्यात शिकणार आहोत. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा फायदा अजून सांगितलाच नाही. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन प्रोसेसला शिकत आहात की बांधकाम प्रक्रियेमध्ये नक्की काय होतं. कारण अजूनही जर तुम्ही लोकांशी बोलले तर लोक काय म्हणतात, वो कॉन्ट्रॅक्टर ने उधर थोडा सिमेंटिंग कर दिया. अरे सिमेंटिंग कर दिया, सिमेंटिंग नावाची की प्रोसेसच नाही आहे. कॉन्क्रिटिंग कर दिया किंवा फ्लोअर स्लॅब डाला, सिमेंटिंग कर दिया म्हणजे प्लास्टरिंगलाही सिमेंटिंग कर दिया, फ्लोरिंगलाही सिमेंटिंग कर दिया. नॉट करेक्ट. सो तुम्ही ह्या कोर्स मधून बाहेर निघाल्या तुमची स्वतःची भाषा ही करेक्ट होईल. कोणाशी बोलताना त्याच्यावर इम्प्रेशन पडणारच. कारण करेक्ट शब्द तुम्ही वापरणार आहात. आणि मग ह्याचं जे तुमच्यापैकी जे अजून नोकरीला लागलेले नाहीत आणि ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे, मग ह्या नॉलेजच्या सहाय्याने त्यांना नोकरी मिळणार. कारण आफ्टर ऑल कोणाही एम्प्लॉयरला काय अपेक्षित असतं की ज्याला आपण एम्प्लॉय करतो आहे तो आल्यामुळे आपल्याकडे सिस्टम्स इम्प्लिमेंट होऊ शकतात का, तो रिलायबल आहे का, आपला स्वतःचा वर्कलोड कमी होतोय का. त्या तिघांचं उत्तर हो असेल तर तुम्हाला जॉब मिळणारच. नुसतं थ्योरिटिकल नॉलेज आजकाल कोणी ठेवत नाही. दे वॉन्ट प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन एक्सपिरियन्स. तुमच्या एक्सपिरियन्सचे पैसे तुम्हाला मिळत आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. सगळ्यात आधी माझ्या कॅरियर मध्ये सुरुवातीच्या काळात झालेल्या काही गमती जमती मी तुम्हाला सांगितल्या. जस्ट एक मनोरंजनाचा भाग म्हणून सांगितला. तो कशासाठी सांगितला की थ्योरिटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज मधली जी दरी असते त्या दरीला या कोर्सद्वारे आपण कसं ब्रिज करणार आहोत ते मी तुमच्यापर्यंत आणलं. आणि त्यासाठी कोर्सचे कंटेंट्स मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक्सप्लेन केले. आणि त्यानंतर याचे फायदे तुम्हाला काय आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले. आता इथे येऊन मी तुम्हाला धन्यवाद देऊन मी थांबू इच्छितो. सो थँक्यू सो मच अँड टेक केअर. गुड बाय, गुड इव्हनिंग. धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. यस सर. मित्रांनो, कुलकर्णी सरांना आपण नंतर अजून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. परंतु हा कोर्स करून ज्यांनी आज स्वतः बिल्डर झाले ते किशोर पुरकर आपल्या समोर आहे, ते आता दिसतात. नमस्कार किशोर. नमस्कार.
किशोर पुरकर हे आधी एका साईटवर सुपरवायझर म्हणून काम करत होते. काम करत असताना त्यांना बेसिकली खूप तांत्रिक अडचणी आल्या. टेक्निकल काही कळत नव्हतं, त्यामुळे वैतागून त्यांनी तो जॉब सोडला. मग ब्रोकर म्हणून काम करायला लागले, प्लॉटचे देणं घेण्याचं काम करायला लागले. त्याच्यातही बऱ्याच अडचणी यायला लागल्या. मग त्यांनी आमच्या अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रिअल इस्टेटचा कोर्स केला. मग रिअल इस्टेटचा कोर्स केल्यानंतर थोडंसं त्यांना जम बसायला लागलं, काही व्यवहार व्हायला लागले. पण व्यवहार करताना त्यांना त्यांचं एक घर बांधायचं जेव्हा त्यांचा प्रसंग आला, तेव्हा त्यांना वाटलं की आपण दुसऱ्याच्या भरवशावर घर बांधण्यापेक्षा आपण स्वतःच काय घर बांधू नये. मग त्यांनी काय केलं की आमचा एक जो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा बिल्डिंग सुपरवायझरचा कोर्स होता त्यावेळेला, तर त्यांनी तो कोर्स जॉईन केला. कारण की यांना आधीचा अनुभव चांगला होता. आणि तो कोर्स जॉईन केल्यानंतर त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन इमिजिएट करायला सुरुवात केली. इनफॅक्ट त्या कोर्समध्ये प्रॅक्टिकल त्यांच्या साईटवरच बरेच घेतले आम्ही. तर त्याच्यामुळे काय झालं की त्यांना त्यांची सेव्हिंग झाली, पण त्यांना नॉलेज इतकं चांगलं मिळालं. आणि त्याचं इन्क्लिनेशन त्यांचं असं झालं की नाव वी शुड, हे जे आपण शिकलोय त्याचा उपयोग लगेच आपण करूया. आणि त्यांनी बिल्डरशिप मध्ये एंट्री केली. श्रीहरी बिल्डकॉन नावाची त्यांची कंपनी आहे. मित्रांनो, आजपर्यंत अनेक हाऊसेस, अनेक बंगले, अनेक फ्लॅटचे स्कीम त्यांनी केले. आणि कोणत्याही प्रकारचं टेक्निकल नॉलेज त्यांच्याकडे नाही. ही इज अ कॉमर्स ग्रॅज्युएट. आता इव्हन त्यांनी काय केलं की त्यांच्या भावाला सुद्धा हा कोर्स करून घेतला. आणि आज दोघं भाऊ मिळून नाशिकमध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे साईट चालू आहे. आणि खूप सक्सेसफुली इम्प्लिमेंट होत आहे. मेन म्हणजे त्यांच्या जाहिरात, त्यांना साईटची जाहिराती करावं लागत नाही, काही करावं लागत नाही. त्यांनी खूप चांगलं रेप्युटेशन त्यांनी बिल्ड केलं. तर असे किशोर कुलकर्णींना आपण आज जर त्यांचं जाणून घेऊया. किशोर, तुमचा हा जो प्रवास आहे, जो मी आता सांगितला आपल्याला, तर तो प्रवास नेमका कशा पद्धतीने तुम्ही केला आणि आता काय वाटतंय तुम्हाला असं या अशा चांगल्या पोझिशनला आल्यानंतर कशा तुम्हाला या कोर्सचा पर्टिक्युलरली काय फायदा झाला, ते जरा श्रोत्यांना सांगितलं तर खूप बरं. प्लीज. गुड इव्हनिंग मित्रांनो. सर, थोडक्यात सांगायचं म्हणजे सरांनी तर माझ्याबद्दल बरीच माहिती सांगितलेली आहे. यामध्ये ज्या टेक्निकल गोष्टींची मला माहिती नव्हती, पण ती कोर्समुळे माहिती झाली. त्यानंतर असं झालं की एस्टिमेट काढायचा असेल किंवा कॉस्टिंग काढायची असेल तर ते माझ्यासाठी खूप सोपा विषय झाला. आणि मग ज्यावेळेस कोणी कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे एस्टिमेट आणून देत असेल किंवा किती कॉस्टिंग जाईल किंवा त्याला किती मटेरियल लागू शकेल, समजा एखादा स्लॅब भरायचा असेल तर स्लॅब भरताना आपल्याला किती साधारण त्याला खडी लागू शकेल, रेती लागू शकेल, किती लागू शकेल, पण हे ज्यावेळेस काढायचं असेल तर त्यावेळेस मग हा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला काही चुकीची माहिती तर देत नाही ना, की मटेरियल किती लागेल, मजुरी किती लागेल, हे जर आपल्याला काही चुकीचं कोणी फसवत तर नाही ना. हे मला टॅली करता आलं ह्या कोर्समुळे. हा कोर्स झाल्यानंतर जेव्हा स्वतःचं घर बांधायचं होतं तर त्यावेळेस अनेक कोटेशन यायचे, पण माझ्याकडे हे टेक्निकली अगोदरच मी सगळा हिशोब काढून ठेवलेला असायचा की साधारणतः इतक्या ब्रातचा स्लॅब असेल तर आपल्याला इतकं कन्झम्पशन जायला पाहिजे. मग ज्यावेळेस स्लॅब भरला जायचा, स्लॅब भरल्यानंतर किती सिमेंट लागायला पाहिजे होतं आम्ही काढलेलं आणि ऍक्च्युअली किती लागलं, तर ते टॅली केल्यानंतर 2-3% फरक यायचा. कारण ऍक्च्युअली साईडवरचं काम आणि आपण कागदावरती केलेलं वर्किंग हे जवळजवळ 2-3%मध्येच फरक पडायचा. पण जर समजा ते टेक्निकल नॉलेज माझ्याकडे नसतं तर एखाद्या वेळेस लोकांनी मला फसवण्याचा प्रकार केला असता किंवा मजुरी माझ्याकडून जास्त वसूल केली असती. कारण बंगला बांधायचं म्हटलं म्हणजे लोकांचा दृष्टिकोन बंगला बांधणाऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा बदलतो. त्यांना कॉन्ट्रॅक्टर लोक हुशार असतात, त्यांना माहिती असतं की हा बंगला बांधणार आहे, एकदाच बंगला बांधणार आहे, याला एवढी माहिती नाहीये. त्यामुळे ते काय करतात की त्यांचे जे चुकीचे बजेट्स आहेत किंवा जे चुकीचे एस्टिमेट आहेत ते देतात. मग ह्या कोर्समुळे मला तो फायदा झाला. मग थोड्या दिवसांनी बघता 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 जेव्हा माझं आरसीसी कंप्लीट झालं, घराचं जेव्हा आरसीसी कंप्लीट झालं आणि बांधकाम सुरू झालं, तर त्यावेळेस एक दिवशी असं माझ्या लक्षात आलं की समजा आपण बंगल्यासाठी ही कॉलमची साईज आहे, मग ज्यावेळेस बंगला बिल्डिंग बांधायची असेल तेव्हा कॉलमच्या साईज मध्ये काय होईल, याच्यापेक्षा 1.5 कॉलम असेल किंवा डबल कॉलम होईल. जे बार याच्यामध्ये 8 बार असतील तर त्याच्यात 12 बार होतील, 16 बार होतील. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे जर बंगला बांधणं ही गोष्ट आपण करू शकतो तर आपण बिल्डिंग पण बांधू शकतो, आपण मोठं स्ट्रक्चर पण उभं करू शकतो, आपण आरसीसी काम पण विथ मटेरियल घेऊ शकतो, याच्यामध्ये पण भरपूर काम आहे. मग त्यावेळेस मी विचार केला आणि सुरू केलं. मग काही बिल्डर्स लोकांकडून
आणि काही कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून टॅली करून घेतलं की बिल्डिंगला किती खर्च येतो. जसा माझ्या घराला खर्च आला की पर स्क्वेअर फीट इतकी कॉस्टिंग जाते, तर मग मी ती टॅली केली परत अनेक बिल्डर लोकांकडून की बिल्डिंग बांधायची आहे मला 3 मजली 4 मजली, तर मला इतके स्क्वेअर फीट आहे त्याची कॉस्टिंग किती जाऊ शकेल. मग काही बिल्डर लोकांनी खोटं सांगितलं, काही बिल्डर लोकांनी खरं सांगितलं. मग त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना मी हाताशी धरलं, कॉन्ट्रॅक्टर लोकांशी चर्चा केली. कॉन्ट्रॅक्टर लोकांशी चर्चा केल्यानंतर मग त्याच्यातून आउटपुट निघालं. मग लक्षात आलं की आपण हे काम करू शकतो. मग आम्ही काही लोकांनी काही ग्रुप मिळून एक ग्रुप तयार केला आणि ग्रुप मिळून मग आम्ही काही प्लॉट्स घेतले आणि तिथे कन्स्ट्रक्शन सुरू केलं. मग अशा पद्धतीने मग आम्ही ती श्रीहरी बिल्डकॉन स्थापन केली आणि श्रीहरी बिल्डकॉन मधून मग अनेक कामं व्हायला सुरुवात आहे. आता बरेच नवीन इंजिनियर जे आहेत ते विचार करतील की आम्ही एवढा कोर्स, आमच्याकडे डिग्री आहे, मग आम्हाला ह्या कोर्सची काय गरज आहे. ह्या कोर्सची गरज मित्रांनो, एस्टिमेट हा एक असा विषय आहे की त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण जिथे तुम्ही काम करायला जाणार आहात, समजा तुम्ही आता बरेच लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की माझ्याकडे भांडवल नाहीये, आता किशोर पुरकर बिल्डर झाले, मग आम्ही कसे होणार. तर त्या केसमध्ये असं असतं की तुमच्याकडे भांडवल नाहीये, पण तुमच्याकडे जर इच्छा असेल आणि तुम्ही जर त्या इच्छेच्या अनुषंगाने जर तुम्ही चालायला सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मार्ग नक्की सापडेल. आज अशी परिस्थिती आहे, आज जिथे ज्या लोकांना अडचणी आहेत, जिथे ज्या लोकांना जी गरज आहे तोच आपला धंदा आहे. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो की समजा एखादी व्यक्ती आहे, समजा मी बिल्डर आहे आणि मला आरसीसी स्ट्रक्चर उभं करायचंय, पण माझ्याकडे आरसीसी कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते समजा आता हा कोरोनाचं हे वातावरण सुरू आहे, तर बरेचसे लोक यूपी बिहारला निघून गेले, टेक्निकली टीम आपल्या नाशिकमध्ये नाही. मग अशा वेळेस काय संधी आहे की बरेच बिल्डर लोकांकडे आरसीसी काम करणारे कॉन्ट्रॅक्टर नाहीये. पण जर आता आपले जर कॅपॅसिटी असली आणि आपण जर शिकलेलो असलो, आपल्याला त्याच्यातलं माहिती असलं, तर आपण काय करायचं की ज्या व्यक्तीला काम नाहीये अशा व्यक्तीला शोधायचं आणि ज्या व्यक्तीकडे काम आहे त्या अशा व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचं. मग आपल्याकडे भांडवल नाहीये, ठीक आहे, मग आपल्याला काय, आपण मजुरीने काम घेऊ शकतो. मग मजुरीने काम घ्यायचं असेल तर आपल्याला एस्टिमेट माहिती पाहिजे ना की काय इतके लोकांनी काम केलं तितका खर्च होऊ शकतो. मग इतका खर्च झाला तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये सगळं कळू शकेल की मग आपण समोर काय रेट कोटेशन कसं देणार. तुम्ही कोटेशन देण्यासाठी तुम्हाला अगोदर खर्च तर माहिती पाहिजे ना. मग जर तुमच्याकडे खर्च माहिती असेल तर तुम्ही कोटेशन देऊ शकता. समोर कोटेशन दिलं, तुम्हाला काम मिळालं, तर तुम्हाला तुमचं स्किल एकच आहे की उभं राहून त्या लोकांकडून त्या वेळामध्ये तेवढ्या खर्चामध्ये काम करून घेणं. याला कशाला भांडवल लागेल, तिथे भांडवलाची गरज नाहीये. जे भांडवल टाकू शकतात त्याने आरसीसी मटेरियल शटरिंग तयार करायचं, सगळं करायचं आणि मग ते काम घ्यायला सुरुवात करायची. असं करू शकता. ह्या केसमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा की याच्यासाठी तुम्हाला तर सुरुवात करावी लागेल ना. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अगोदर कोर्स करावा लागेल. कोर्स केल्यानंतर तुम्हाला तिथे साईटवर ऍक्च्युअल काम करावं लागेल. जिथे तुम्ही काम करताय त्यांना आउटपुट द्यावं लागेल. त्यांना आता कळलं पाहिजे की यांना हिशोब येतो, यांना कॉस्टिंग काढता येतं, एस्टिमेट करता येतं. हे त्या आपण ज्या बिल्डरकडे काम करणार आहे किंवा आपण ज्या साईटवर सुपरविजन करणार आहे तिथे त्या व्यक्तीला आपण जर आउटपुट दिलं तर आपला उत्साह वाढेल आणि त्या व्यक्तीचंही काम होईल. आज परिस्थिती अशी आहे की जे लोक फ्रेश इंजिनियर होतात, माझ्याकडे पण बरेच साईटवर लोक येतात, त्यांना जेव्हा विचारलं का बाबा हे असं असं काम आहे ते साईट सुपरवायझर म्हणून जॉब पाहिजे, मग ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारतो की तुमची काय अपेक्षा आहे पेमेंटची. नवीन फ्रेश लोक पेमेंट आम्हाला सांगतात की सर आम्हाला 15,000 रुपये पाहिजे, कोणी आम्हाला 12,000 रुपये सांगतात, कोणी स्टार्टिंग मध्ये सांग. मी तुम्हाला मित्रांनो सांगतो एक प्रामाणिक गोष्ट की मी ज्यावेळेस कामावर सुरुवात केली साईट सुपरवायझर म्हणून मी लागलो त्यावेळेस 1800 रुपये मला पगार होता. 1800 रुपये पगारामध्ये जाण्या येण्याचाच खर्च तेवढा व्हायचा. पण तरी सुद्धा मी तिथे टिकून राहिलो. 3 वर्ष मी 1 वर्ष तिथे काम केलं. 1 वर्षानंतर तिथे ज्या अडचणी आल्या त्या परत 2 वर्षामध्ये गॅप गेला. पण 2 वर्षानंतर जेव्हा मी साईट सुपरवायझरचा कोर्स केला, मित्रांनो तुम्हाला सांगतो माझं घर बांधल्यानंतर सुद्धा मी पुन्हा दुसऱ्या एका ठिकाणी 6 महिने जॉब केला. सगळ्या परिस्थिती स्थिरस्थावर झालेली असताना, सगळ्या गोष्टी झालेल्या असताना सुद्धा घर बांधल्यानंतर मी 6 महिने दुसरीकडे जॉब केला. ऍक्च्युअल सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, कन्स्ट्रक्शन पण सुरू झाले आणि सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आज मित्रांनो, आज मला कोणीही आलं कॉन्ट्रॅक्टर, कोणीही आलं तरी मला वेड्यात काढू शकत नाही. एवढ्या गोष्टी मला ह्या एस्टिमेट आणि कॉस्टिंग विषयामुळे माझ्या सोप्या झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट,
ग्राहकांचं जे समाधान आहे ते मला कशामुळे करता यायला लागलं, ह्याच गोष्टीमुळे की समजा कोणी 60 रुपयाचा ग्रॅनाइट देत असेल विंडोला आणि मी जर 100 रुपयाचा दिला तर माझ्याकडे 40 रुपयाचा एक्स्ट्रा कॉस्ट होणार आहे. पण त्या कॉस्ट मागे ग्राहकाचं समाधान किती आहे हे ज्यावेळेस आम्ही कॅल्क्युलेशन करायला लागलो तर ते 40 रुपये म्हणजे एकदम मायनर कॉस्ट होती ग्राहकाच्या दृष्टीने विचार केला. आणि जसे जसे आम्ही ग्राहकाच्या दृष्टीने विचार करायला लागलो तसे तसे आमचा धंदाही वाढत गेला, आम्हाला प्रॉफिटही मिळत गेला. तेव्हापासून आम्हाला एक असं मनोमन वाटायला लागलं की ग्राहकाचं जे समाधान आहे तोच आपला प्रॉफिट आहे. त्या दृष्टीने जर लोक कोणते टाईल लावत असतील तर आम्ही त्याच्यामध्ये बदल करून एक्स्ट्रा सुधारणा केली, त्याच्यासाठी कॉस्टिंग आम्हाला सोपं झालं. हा जो कोर्स आहे तुम्हाला सांगतो की आज बऱ्याच लोकांना वाटेल की हे काय सांगताय, हे कॉस्टिंग कसं आहे, हे कसं होईल कोर्समध्ये. आजकाल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बऱ्याच आहे, पण ही जी प्रॅक्टिकली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, ह्या इन्स्टिट्यूटमुळे माझं आयुष्य जे आहे, मी जो सुशिक्षित बेरोजगार म्हणून होतो तो आज मी एक उद्योजक झालेलो आहे. यामध्ये ह्या अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा खूप मोठा वाटा आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगताना एकच सांगेल की याच्यामध्ये खूप संधी आहेत. प्रत्येक ऍटम मध्ये काम आहे. सरांनी सांगितलं प्रत्येक ऍटम म्हणजे बघा, जसं आरसीसी असेल, आरसीसी मध्ये तुमच्याकडे भांडवल नसेल तुम्ही मजुरीने काम घेऊ शकता. आरसीसी मध्ये कॉन्क्रीट हा एक विषय आहे. कॉन्क्रीटचे पण काम आता बरेच लोक लेबर रेटने देतात. लेबर रेटने सुद्धा तुम्ही कॉन्क्रीटचे काम घेऊ शकता. त्याच्यानंतर स्टील बांधण्याचं जे काम आहे, रेनफोर्समेंट जे आपण म्हणतो, स्टील बांधण्याचं जे काम आहे, हे सुद्धा तुम्ही मजुरीने घेऊ शकता. यामध्ये सुद्धा 45 ते 50% प्रॉफिट आजही मिळतो. त्याच्यामध्ये भांडवल काही नाहीये, फक्त आपलं जुगाडू काम पाहिजे, माणसं जोडत राहायचे, माणसं मिळवत राहायचे, विश्वास संपादन करत राहा, तर नक्की यशस्वी व्हाल. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. अरे किशोर, इट इज रिअली व्हेरी गुड. खूप छान पद्धतीने कोर्सचा तुम्ही उपयोग करून घेतला, याच्यात काही शंकाच नाही. आणि आज एवढं चांगलं तुम्ही काम करतायत, एवढ्या बिल्डिंग बांधतायत, एवढ्या पद्धतीने तुम्ही बंगले बांधले, स्कीम्स केल्या. डेफिनेटली आता एक्झॅक्टली मला सांगा की पुढे काय विचार आहेत तुमचे, की काय कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जाय, काय प्लॅन कसे. तुम्ही तर डेफिनेटली कोर्स बद्दल सांगितलं, पण तुमचे स्वतःचे काय प्लॅन आहे पुढे? आमच्या प्लॅन पुढे की एक अफोर्डेबल हाऊसिंग ची जी मोठी स्कीम आहे ती लॉन्च करायची. एक साधारणतः एक 300 फ्लॅट्स जिथे असतील अशी एक अफोर्डेबल हाऊसिंगची स्कीम करायची, की एक जो मध्यम वर्ग आहे ज्याला स्वतःला राहण्याचं घर घेण्याची इच्छा आहे पण त्याचं बजेट बसत नाहीये, काही कारणास्तव लोन होत नाहीये, तर त्या लोकांसाठी सगळ्या गोष्टी बेसिक पासून म्हणजे त्याचे डॉक्युमेंट तयार करण्यापासून ते त्याला पोझिशन पर्यंत काम करण्याची इच्छा आहे. आणि त्यासाठी मला अनेक लोकांची गरज आहे. आणि एक तुम्ही खूप चांगलं बात लक्षात आणून दिली की कोरोनामुळे अनेक लोक जे युपी बिहारचे होते ते सगळे निघून गेले. आता मग त्यामुळे असं जर शिकलेले लोक जर तुम्हाला भेटले तर आय थिंक अशा लोकांना खूप वाव राहील असं वाटतं ना तुम्हाला? आता हो, नक्कीच नक्कीच ते तुम्ही सांगितलं जातात, कारण की अशा आता म्हणजे मित्रांनो ही एक ज्याला म्हणतो ना परत ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे. एवढं जेव्हा तुम्हाला एवढी एक आपत्ती आली कोरोनाची, अनेक लोक आपण पाहतो की सगळे पळून गेले, परत त्यांच्या त्यांच्या प्रांतात निघून गेले, ते आता परत येतील की नाही ते माहिती नाही. पण अशा वेळेला खरंच आपल्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. आणि त्यांनी ह्या गोष्टी दे शुड स्टार्ट टेकिंग कॉन्ट्रॅक्ट, दे शुड स्टार्ट टेकिंग. आपल्याकडे बरेच लोक आहे म्हणजे आपण खेड्यापाड्यात अनेक लोक बेरोजगार पत्ते कुठत बसतात, काही काम करत नाही, तर त्या सगळ्या लोकांना आपण हे काम देऊ शकतो. तर माझ्या मते किशोर खूप छान पद्धतीने तुम्ही तुमची माहिती सांगितली, धन्यवाद. आता काही लोकांना प्रश्न असतील ते आपण विचारूया, पण माझ्या मते कोर्स बद्दलच बरेच प्रश्न आहेत, ते आपण एक एक जरा घेऊया. चालेल. कुलकर्णी सर, काही क्वेश्चन्स आहे, मी आता ते कव्हर करतो. बेसिकली एक क्वेश्चन असा आहे की मेकॅनिकल इंजिनियर आहे किंवा आर्किटेक्ट आहे आणि कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, तर आपल्या सरांनी पुरकर सरांनी सांगितलंच की कॉमर्स बॅकग्राऊंडचे लोकांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. तर बेसिकली मेकॅनिकल आणि आर्किटेक्ट स्टुडंट्स कसे याचा फायदा घेऊ शकतो? मेकॅनिकल इंजिनियर आणि आर्किटेक्ट दे आर मोस्ट वेलकम. आपल्याकडे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स आलेले आहेत, आर्किटेक्ट देखील आलेले आहेत. आपण थोडं मायनिंग केलं ना तर आपल्याला त्यांची नावं सकट मिळतील. सो मेकॅनिकल इंजिनियर कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये जर आले तर त्यांना इक्विपमेंट
हा एक मोठा सेक्टर त्यांच्याकडचा थांबलेला आहे. कन्स्ट्रक्शन हे मेकॅनायझेशन शब्द लक्षात घ्या. मशिनीकरण कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, नुसतं कॉन्क्रीट म्हटलं तरी ट्रान्झिट मिक्सर, कॉन्क्रीट पंप, पूर्ण RMC प्लांट, टॉवर्स, टॉवर क्रेन्स, बूम पंप्स, अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. त्याचा मेंटेनन्स तर मेकॅनिकलचा माणूस आला तर तो ऑलरेडी त्याला एक निश्चित कॅपेबिलिटी त्याची आहे, तो स्वतःच एक अलग सेक्टर तिथे तयार करू शकतो. एक नॉच त्याला कन्स्ट्रक्शन मध्ये नक्की मिळेल. माझ्या पूर्ण शुभेच्छा द्या. आणि आर्किटेक्टचं तर माहेर घरच आहे, त्याला कुठे दुसरीकडे गेलेला असं वाटणारच नाही. ही विल फील ही इज ॲट होम. आणि अनेक आर्किटेक्ट लोक जे आपल्या बरोबर मागच्या 21 वर्षाच्या प्रवासात जोडले गेलेले आहेत या कोर्सच्या निमित्ताने, त्यांनी हे सांगितलेलं आहे की काय होतं, आर्किटेक्चर मध्ये कन्स्ट्रक्शन हा विषय येतो. कन्स्ट्रक्शन इज अ पार्ट ऑफ देअर सिलेबस, पण त्याला शिकवण्याची पद्धत ही थोडी थ्योरिटिकल होती. प्रॅक्टिकली साईट वरती कशा प्रकारे हँडलिंग होतं, साईट कशा प्रकारे एक्झिक्यूट होती, तो जो एक्सपोजर आहे तो आपण ज्या कोर्सच्या माध्यमातून देतो तो निश्चित अलग प्रकारचा आहे. त्यामुळे मला वाटतं आर्किटेक्ट लोक सुद्धा जॉईन व्हावे, काही हरकत नाही. मोस्ट वेलकम. धन्यवाद सर. पुढचा क्वेश्चन असं आहे की या कोर्स केल्यानंतर आपण एक स्मॉल प्रोजेक्ट पासून ते हाय राईज प्रोजेक्ट पर्यंत आपण एस्टिमेशन आणि कॉस्टिंग काढू शकतो का? हो, नक्कीच काढू शकतो, नक्की करू शकतो श्रीराम. कारण ह्यानी त्या विषयामधला प्रवेश निश्चित झाला. मी असं म्हणत नाही की या कोर्सच्या 15 दिवसामध्ये आपण हाय राईज बिल्डिंगचा एस्टिमेट तयार करू. आय एम नॉट सेइंग ते खूप अँबिशियस होईल, पण ते करण्यासाठी निश्चित जे मार्गदर्शन आहे ते आपण त्याला देऊ शकू. आणि अल्टिमेटली हे लक्षात घ्या तुम्ही की 1 मजली असो की 50 मजली असो, दोघांच्या एस्टिमेशन मध्ये फरक काय पडणार? एक कॉलमचा एस्टिमेट किंवा 100 कॉलमच्या एस्टिमेट मध्ये फरक काय पडतो? एक कॉलमच्या एस्टिमेटला मल्टिप्लाइड बाय 100 calculate gives you that estimate. So don't worry with the quantum. It is certainly possible provided you know the basics correctly. श्रीराम. करेक्ट सर. आणि अजून एक प्रश्न आलाय की सध्या सर एस्टिमेशन आणि कॉस्टिंग साठी मार्केटमध्ये बरेच सॉफ्टवेअर अवेलेबल आहे, तर बेसिकली या कोर्स केल्यानंतर काय फायदा होईल? म्हणजे सॉफ्टवेअर वापरणं बेटर राहील का आपण आपल्यामध्ये ते बेसिक समजून घेणं बेटर राहील, कसं? करेक्ट, अगदी खूप छान प्रश्न विचारलाय. आय रिअली अप्रिशिएट दॅट पर्सन. व्हेरी करेक्ट क्वेश्चन. पण मित्रा, हे लक्षात घे, ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याला आणि इतर सगळ्यांना मी सांगतो, तुम्हाला भाषाच येत नसेल तर तुमच्याकडे व्हॉट्सअप असो किंवा टेलिग्राम असो, तुम्हाला काय फायदा? तुम्हाला मराठीच येत नसेल, मराठीचं व्याकरण येत नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअप देव, फेसबुक देव, टेलिग्राम देव, फायदा नाहीये. सो त्याचप्रमाणे तुम्हाला एस्टिमेशनचे बेसिक्सच माहिती नसले तर कितीही ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर तुमच्याकडे जरी असलं तरी त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकत नाही. अगदी साधी उपमा द्यायची म्हणजे आपल्या श्रीराम जो आता प्रश्न विचारतोय मला, त्याच्याकडे इकोस्पोर्ट नावाची गाडी आहे ऍडव्हान्स्ड, माझ्याकडे वॅगनआर आहे. मी इकोस्पोर्ट चालवू शकतो का? हो, श्रीरामने दिले तर चालवता येईल मला, पण त्यासाठी मला वॅगनआर येते का? माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? हो, येतं. पॉइंट लक्षात आला? तर मला बेसिक ड्रायव्हिंग स्किल्स असले, जर मी इंडियन रोड्स वरती ड्रायव्हिंग करण्याला पात्र असेल तर कुठलीही गाडी घेतली आणि थोडी प्रॅक्टिस केली तर मी गाडी चालवू शकतो. तसं एस्टिमेशनचे अनेक सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, पण त्यासाठी या कोर्सचं बेसिक ओरिएंटेशन आवश्यक आहे. येस सर, एकदम क्लिअर तुम्ही गाईड केलं याच्याबद्दल. अजून काही आपले आरसीसीचे पण स्टुडंट्स आहे, तर त्यांचा प्रश्न आहे की आरसीसी कोर्स आणि या कोर्स मधला फंडामेंटल डिफरन्स काय? हा, अरे मित्रांनो, खूप फरक आहे,
खूप फरक आहे. म्हणजे मी नाशिकचं उदाहरण देतो, नांदगावचं मला माहिती नाहीये, पण नाशिकमध्ये तुम्ही गंगेवरती जाऊन रामघाट बघितला, सीता गुंफा बघितली आणि तुम्ही म्हणाल आम्ही नाशिक बघितलं. नाही, नाशिक खूप मोठं आहे. नाशिकमध्ये अजून कितीतरी गोष्टी आहेत. नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक जवळ शिर्डी आहे, सप्तशृंगी आहे. पॉइंट लक्षात आला? आरसीसी हा पूर्ण कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मधला एक महत्वाचा आस्पेक्ट आहे, बट इट इज नॉट एव्हरीथिंग. आरसीसी शिवाय अनेक एलिमेंट्स आहेत, ते आता ह्या कोर्समध्ये आपण बघणार आहोत. Like there is excavation, there is brickwork, there is plaster, there are door, windows, sanitary, plumbing, sanitary, flooring, tiles, dados, skirting, कितीतरी गोष्टी मित्रांनो. पण तुमचा प्रवेश तुम्ही योग्य मार्गाने केलेला आहे. आता नक्की चांगल्या गोष्टी शिकू शकतो आपण या दुसऱ्या कोर्सच्या द्वारे. जय श्रीराम. थँक्यू सर. आता मी एक प्रश्न पुरकर सरांसाठी घेतो. तर बेसिकली काही लोकांनी विचारलंय की आमचं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे आणि नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडनी कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये कसं उतरावं आणि काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा बिझनेस रिलेटेड काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या कशा मिळवाव्या. तर याच्याबद्दल पुरकर सर तुम्ही गाईड करू शकता? हो नक्कीच. यामध्ये विषय असा आहे की जोपर्यंत तुम्ही चालायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत एक तर तुम्हाला रस्ता दिसणार नाही. रस्ता दिसला नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी जायचं ठरवलं तिथे पोहोचू शकणार नाही. दुसरा विषय असा आहे की यांनी सांगितलं की आम्ही नॉन टेक्निकल आहोत. तुम्हाला जर लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही टेक्निकल होण्यासाठी तुम्हाला हा कोर्स एकदा झाला की तुमच्याकडे फक्त एकच राहतं की तुमच्याकडे इंजिनिअरिंग नावाची डिग्री नाही राहत तर अशोका इन्स्टिट्यूटचं एक सर्टिफिकेट असतं. हे सर्टिफिकेट म्हणजे मित्रांनो हे इंजिनियर पेक्षाही भारी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी नॉन टेक्निकलच आहे. माझ्याकडे कुठे टेक्निकल होतं, काही टेक्निकल नॉलेज नव्हतं, काही गोष्टी नव्हत्या, पण मी चालायला सुरुवात केली. ऍक्च्युली मी सगळ्यात सुरुवातीला एक वैतागून हा जॉब सोडून दिला होता. साईट सुपरवायझर म्हणून जेव्हा सुरुवातीला मी लागलो होतो तर हा जॉब सोडून दिला होता. का तर मी खरं बोलायला गेलो तर कॉन्ट्रॅक्टर मला वेड्यात काढायचे आणि कॉन्ट्रॅक्टर वेड्यात काढायचे तिथे रोज वाद व्हायचे. आठवडाभरातून एकदा दोनदा तरी वाद व्हायचे आणि मग मी ते बिल्डरला मी जिथे काम करत होतो तिथे आउटपुट देऊ शकत नव्हतो कारण माझ्याकडे टेक्निक कोणत्याच गोष्टी नव्हत्या आणि मला ते कळत नव्हतं. म्हणून मी तो जॉब सोडला. पण मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली नंतर घर बांधण्याच्या वेळेसचा जो अनुभव मी तुम्हाला अगोदर सांगितला तर तुम्ही म्हणतात की नॉन टेक्निकल तर तुम्ही कोर्स केल्यानंतर जर या सगळ्या तुम्ही नोंदी ठेवल्या आणि साईटवर गेल्यानंतर पण साईटवरच्या सगळ्या नोंदी केल्या, स्वतः एस्टिमेट केलं, कॉस्टिंग केली तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला तर सगळं जमतंय, मग तुम्ही कुठे नॉन टेक्निकल असता. जर तुम्ही काम करायला सुरुवात केली तुम्ही स्वतः पहिले करून बघा आणि कुलकर्णी सर ते सगळं करून घेतात. 3-3 वेळेस ते सगळ्या गोष्टी सांगून करून घेतात. आता मी किती दिवस झाले, मला 10 वर्ष झाले कोर्स करून, तरी सुद्धा आज माझ्याकडे त्या गोष्टी लक्षात आहे. सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेस ते तुमच्या अंगवळणी पडायला पाहिजे आणि तुम्ही अगोदर त्याच्यासाठी घरातून बाहेर रस्त्यावर पडायला पाहिजे कोर्स पूर्ण झाल्यानंतर. ऑनलाईन कोर्स तुमचा झाला की तुमच्याकडे एक डिग्री येते. डिग्री म्हणजे सर्टिफिकेट येतं, तुमच्याकडे बरीच माहिती मिळते आणि तुम्ही ज्या प्रॅक्टिकल करण्यासाठी तुम्हाला जॉब देण्याची जबाबदारी माझी. तुम्ही माझ्या साईटवर या, ग्रुपने या, तुम्ही या तिथे रोजच्या नोंदी ठेवा, सगळ्या गोष्टी करा. ज्यांना माझ्याकडे जॉब पाहिजे त्यांनी माझ्याकडे जॉबसाठी या. माझ्याकडे जागा पूर्ण झाली तर मी तुम्हाला दुसऱ्या साईटवर माझ्या मित्रांच्या साईटवर तिथे तुम्हाला जॉब उपलब्ध करून देईल. तुम्ही त्यासाठी भेटा, कोर्स करा, पण तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज जे सरांनी शिकवलंय ते तुम्हाला डिटेल्स मध्ये करून घेणं महत्वाचं आहे. तरच तुम्हाला मी काय नाशिकमध्ये कोणीही तुम्हाला जॉब देण्यासाठी तयार असेल. धन्यवाद पुरकर सर. आणि अजून 2 प्रश्न तुम्हालाच आहे. तर बेसिकली एक आहे की ऍज अ फ्रेशर ज्यांचा कोणाचा जॉब केल्यानंतर एक्सपिरियन्स आहे, थोडा जॉबचा एक्सपिरियन्स आहे, त्यांनी कन्स्ट्रक्शन मध्ये उतरायचे तर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन घ्यायचं का गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की रिसेशन नंतर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काही बिल्डरशिप बिझनेस मध्ये इम्पॅक्ट येणार आहे, म्हणजे कोरोना व्हायरसच्या याच्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये बिल्डरशिपच्या इम्पॅक्ट येणार आहे. इम्पॅक्टचा विषय असा आहे, पूर्वी काय व्हायचं की बोर्ड लागल्यानंतर बुकिंग मिळत होते. आता परिस्थिती अशी आहे की आता आज अनेक बिल्डर लोकांनी चुकीचे कामं केल्यामुळे, बाहेरच्या लोकांनी येऊन इथे चुकीचे कामं केल्यामुळे बिल्डर लोकांबद्दल
सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीचा मेसेज गेलेला आहे. तर ह्या गोष्टीसाठी पूर्वी जे भांडवल लागत नव्हतं कन्स्ट्रक्शनसाठी, ते आता भांडवल लावावं लागणार आहे. मग ज्यांची भांडवल लावण्याची तयारी आहे, जे खरे कसोटीमध्ये तरुण जाणारे जे लोक आहेत, जे कसोटीमध्ये पास होणार आहेत, ते लोक कन्स्ट्रक्शन मध्ये नक्कीच यशस्वी होणार आहे. आज आमचा सुद्धा खूप मोठा प्रोजेक्ट दिंडोरी रोडला चालू आहे. आजपर्यंत माझं आरसीसी कंप्लीट झालेलं आहे, पण मी जोपर्यंत ब्रिक वर्क करत नाही, प्लास्टर करत नाही, लोकांना काम पूर्ण दाखवत नाही, तोपर्यंत लोकांनी बुकिंग का करावं? आपणही जर दुकानात एखाद्या वस्तू घ्यायला गेलो आणि कोणी आपल्याला सांगितलं की आमची वस्तू येणार आहे, तुम्ही आज पैसे देऊन द्या, आपण देऊ शकू का त्यांना? आपण देऊ शकत नाही. तसं आज कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत झालेलं आहे. मग लोक म्हणतात की पुढे काय होणार? तर पुढे मित्रांनो सांगतो, कोरोनामुळे अनेक लोकांना घरांमध्ये राहण्याचं पहिली वेळ होती ही. लोक 2-2 महिने, 2.5 महिने एकाच ठिकाणी घरात राहिले, त्यांना बाहेर जाण्याचा चान्स नव्हता. तर त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या घरात राहतो हे घर आपल्याला आता छोटं पडतंय. जे 1 BHK मध्ये राहत आहे त्यांना 2 BHK पाहिजे, जे 2 BHK मध्ये राहत आहे त्यांना 3 BHK पाहिजे, कोणाला सेपरेट रो बंगलो पाहिजे, कोणाला इंडिपेंडंट बंगलो पाहिजे. मग कन्स्ट्रक्शन मध्ये ही संधी नाहीये का? ही संधीच आहे. अफोर्डेबल हाऊसिंग जे तुम्ही म्हणताय त्याला तर खूप स्कोप राहणार आहे. अफोर्डेबल हाऊसिंगला अफोर्डेबल हाऊसिंगला पण खूप मोठा स्कोप आहे. अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, गव्हर्नमेंटने तर आता एवढी मोठी स्कीम लॉन्च केली, 2,67,000 ही पंतप्रधान आवास योजना आहे. तर मित्रांनो समजा जर 15 लाखाचा फ्लॅट असेल आणि याच्यामध्ये जर 2,67,000 रुपये मायनस होत असतील, तर फक्त 12 लाख आणि वरची काय अमाऊंट द्यायची आहे. तर लोक अतिशय खुशीमध्ये घर घेतील. आणि दुसरी गोष्ट, हे कोरोनाच्या इम्पॅक्टमुळे बरेचसे विदेशात ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या येत आहेत. नाशिकमध्ये पण खूप मोठी जागा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी आता परवाच लॉन्च केलं की 40,000 कितीतरी जागा त्यांनी राखीव ठेवली आहे इंडस्ट्रीसाठी. मग ही इंडस्ट्री आली म्हणजे लोक येणार, लोक आले म्हणजे त्यांना घरांची गरज लागणार. त्याच्यासाठी तुम्ही तोपर्यंत कॅपॅसिटी तुमची तयार करा. नक्कीच तुम्हाला जॉब मिळेल, नक्कीच तुम्ही प्रायव्हेट मध्ये काम करू शकाल ना, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये पण काम करू शकाल. पण त्याच्यासाठी तुमची कॅपॅसिटी पहिले तयार तुम्ही करा. धन्यवाद, धन्यवाद पुरकर सर. आता मी काही बऱ्याच लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. तर बेसिकली हा कोर्स आपला शुक्रवारी सुरू होतोय. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपासून हा कोर्स असेल आणि हा कोर्स लाईव्ह असतो. कुलकर्णी सर स्वतः लाईव्ह येतात आणि आपला हा कोर्स इंटरॅक्टिव्ह असतो. तुम्ही अनम्यूट करून क्वेश्चन विचारू शकतात कधी पण. तुम्ही सरांना आणि हे सगळे प्रेझेंटेशन्स वगैरे शेअर होतात. आणि महत्वाचं असं आहे की तुम्हाला एखाद दिवशी जर का टाइम वर यायला नसेल जमणार तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. तर तुम्हाला एव्हरी डे सेम डेलाच त्या दिवसाची रेकॉर्डिंग भेटते आणि तिकडे तुम्ही सगळे टॉपिक्स कव्हर करू शकतात. आता एक आणि हा कोर्स नंतर नक्कीच तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळेल, ज्याचा तुम्हाला सगळीकडे याचा फायदा होईल. एक क्वेश्चन असं आहे कुलकर्णी सर की याच्यामध्ये रोड एस्टिमेट साठी काही फायदा होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकेल. रोड ऍज सच आपण घेणार नाहीये, पण रोड एस्टिमेशन साठी फायदा होऊ शकेल. कारण बेसिक कॉन्सेप्ट त्याला लक्षात येईल ना. एक्सकॅव्हेशन, मोरम फिलिंग, सोलिंग, मग त्यानंतर WBM, प्रीमिक्स लेअर, कार्पेट लेअर आणि सील कोट. रोडवर्क मध्ये आयटम्स कमी आहेत. एक बिल्डिंग बांधताना जेव्हा आपण 150 ते 200 आयटम्स एक्झिक्यूट करत असतो, कम्पॅरेटिव्हली रोडवर्क मध्ये 15 किंवा 16-20 आयटम्स मॅक्झिमम धरा, एवढ्यामध्ये रोड एक्झिक्यूट होतो. त्यामुळे यू विल हॅव दॅट कॉन्फिडन्स. येस सर. आणि अजून एक क्वेश्चन आहे की याच्यामध्ये आपण हे आपले नोट्स काय देणार आहे याच्यामध्ये? नोट्स किंवा प्रेझेंटेशन किंवा मटेरियल काय काय असेल स्टुडंट्सला रीड करायला? नोट्स हे बघा, टोटल पहिली गोष्ट तर ही आहे की जे आपण शिकवत आहोत ते पूर्ण तुमचे आहेत. ते लगेच रेकॉर्डिंग होऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत. ही फॅसिलिटी याच्यावर विचार करा तुम्ही. क्लासमध्ये तुम्ही बसून तुमच्याजवळ एक मोठी नोटबुक आणता तुम्ही 200 पानांची, आणि त्यावर तुम्ही लिहित असता. जेव्हा मी तिथे LCD प्रोजेक्टवर दाखवतो तेव्हा तुम्ही लिहिता. तो लिहिण्याचा वेळ इथे लागणार नाही. म्हणजे काय होईल की त्या पूर्ण तासभराचं रेकॉर्डिंगच तुमच्याकडे पोहोचलं.
आता फायदा काय झाला, त्या रेकॉर्डिंगला तुम्ही फावल्या वेळामध्ये 2दा 3दा 4दा ते पाठ होईपर्यंत तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. आणि जर आवश्यकता असेल तर तुम्ही ते लिहून काढा ना कुठेतरी. येस सर. इज इट एग्रीड ऑर नॉट? कारण ते पूर्ण जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आपण डिस्कस करतो आहोत तेच त्या रेकॉर्डिंग मध्ये आलेलं आहे. करेक्ट सर. आणि आताच्या आपल्या आरसीसी बॅच मध्ये सगळ्यांनी तसाच स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली आणि त्याचा Yes. खूप फायदा होतो आणि Yes. लोक अजून जास्तीत जास्त क्वेश्चन्स घेऊन येतात आपल्या सेशन्स मध्ये. करेक्ट. तर बेसिकली मी सगळ्यांना हेच सांगेल की हा कोर्स आपला फ्रायडे पासून स्टार्ट होतोय आणि ज्यांना हा आजचा वेबिनार थोडा मिस झाला असेल किंवा पूर्ण बघायचा असेल तर आम्ही उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनलवर हा वेबिनार अपलोड करणार आहे आणि तिकडे तुम्ही पुन्हा चेकआउट करू शकता. आणि काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही जे संपर्क कॉन्टॅक्ट नंबर आहे ते आम्ही चॅट मध्ये टाकलेले आहे. सो विथ दॅट आय थँक्यू कुलकर्णी सर, थँक्यू पुरकर सर की तुम्ही आपला टाइम काढला आणि सगळ्यांना गाईड केला आणि आय होप की सगळे लोक आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री